कागल इथल्या शिवनेरी पार्कमध्ये घरफोडी करून पसार झालेल्या दोघा परप्रांतीय चोरट्यांच्या मुसक्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आवळल्या आहेत। पवन उर्फ आर्या मदेरिया आणि रोहित कुमार पाल अशी या सराईत चोरट्यांची नावे असून त्यांच्याकडून दागिने आणि अन्य साहित्य असा सुमारे 32,44,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कागल इथल्या शिवनेरी पार्कमध्ये रफिक गौस सय्यद हे त्यांच्या कुटुंबियांसह राहतात। ते कुटुंबियांसह बाहेरगावी गेले होते। या दरम्यान 14 एप्रिल रोजी त्यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी त्यांच्या घरातील 11 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले होते। याबाबतचा गुन्हा कागल पोलीस ठाण्यात दाखल झाला होता। या गुन्ह्याचा तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सुरू केला होता। कागल इथल्या शिवनेरी पार्क परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात मध्य प्रदेश राज्यातील पोलीस रेकॉर्डवरील 2 चोरटे पोलिसांना आढळून आले। हे चोरटे सांगोला ते मंगळवेढा या रोडवरून जाणार होते, त्यामुळे पोलिसांनी या मार्गावर सापळा रचला होता। या दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील वाडेगाव इथं हे दोघेही चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले। पवन उर्फ आर्या रामदास मदेरिया आणि रोहित कुमार घनश्याम पाल अशी या चोरट्यांची नावे असून हे दोघेही मध्य प्रदेश राज्यातील असल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी या दोघांकडून दागिने, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि वाहन असा सुमारे 32,44,519 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। या दोघा चोरट्यांकडून कागल आणि सांगली जिल्ह्यातील आष्टा इथले आणखी 2 गुन्हे उघडकीला आले आहेत।